सिटीतला फेमस वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच भायखळा झू 1861 मध्ये बनवलेला ह्या झू मध्ये टायगर, लिपर्ड, स्पेशल बर्ड 300 पेक्षा जास्त प्राणी आहेत. एवढंच नाही तर पूर्ण भारतातून ह्या झू मध्ये तुम्हाला पेंग्विनही दिसतील. आणि भायखळा रेल्वे स्टेशन पासून 5 मिनिट वॉकिंग हा झू आहे. Hey you guys, it's Pranjal and welcome back to my video. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी. मी आली आहे भायखळा झूला म्हणजे राणीच्या बागेमध्ये. भायखळा स्टेशनपासून वॉकिंग 10 मिनिट्सवर आहे. बुधवारी म्हणजे वेनसडेला हा जो पार्क आहे राणीचा बाग हा बंद असतो. स्वतः आपण जाऊयात आतमध्ये आणि आज फुल डे मज्जा मस्ती करूयात आणि छान छान प्राणी बघूयात. झू मध्ये तुम्हाला गाडी पार्किंगचे 80 रुपीज चार्जेस आहेत आणि बाजूलाच तिकीट काउंटर आहे. अडल्टचे 50 रुपीज आणि लहान मुलांचे 25 रुपीज इथे एंट्री फीज आहे. भायखळा झू मधून आत येताच लेफ्ट साइडला ब्रिटिश टाइमची एक छोटी मशीन गन तोफ दिसेल. ह्या तोफला बघून 2 मिनिट वॉकिंग करताच अस्वल म्हणजे स्लॉट बियर दिसेल. मी असं ऐकलंय हा लोकांना घाबरून नेहमी भालू लांबच असतो. आम्ही लक्की नव्हतो, आम्हाला हा दिसलाच नाही नीट. बट तुम्ही लक्की असाल तर तुम्हाला नक्की दिसेल. आता आपण चाललोय सगळ्यांचं फेवरेट ॲनिमल टायगर कडे. टायगर टायगरला बघून 2 मिनिटावर तुम्हाला एक स्नॅक्स पॉइंट दिसेल. तिथून तुम्ही स्नॅक्स घेऊन हिप्पोपोटॅमसकडे येऊ शकता. टोटल 4 हिप्पोपोटॅमस आहेत आणि इतके मोठे आहेत ना, यू कांट इमॅजिन. आणि खूपच क्यूट आहेत. त्यांचं वजन 3000 पेक्षा जास्त असू शकतं आणि ऑलमोस्ट 7 मिनिट हे पाण्यात राहू शकतात. किती युनिक आणि छान आहे ना यांच्याबद्दल. राणीच्या बागेत सर्वात जास्त ऍक्टिव्ह मेंबर म्हणजे डिअर. डिअर बघायला आलो आणि भरपूर डिअर आहेत आणि खूप मस्त मस्त वेगवेगळ्या प्रजातीचे इथे डिअर तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर आणि पीसफुल जागा आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत इथे येऊन वन डे पिकनिक करू शकता. खूपच सुंदर आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे. आता आपण आलोय लेपर्ड आणि हायना सेक्शन मध्ये. 80 किलोमीटर प्रति मीटर पळणारा लेपर्ड तुम्हाला दिसेल. टायगर नंतर ह्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. लेपर्डला बघून झाल्यावर आता आपण चाललोय सर्वात एक्सायटेड ठिकाण म्हणजे पेंग्विन बघायला. या मोठ्या बिल्डिंग मध्ये पेंग्विनला मायनस टेम्परेचर मध्ये ठेवलं जातं आणि या सगळ्या पेंग्विनला दक्षिण आफ्रिकेमधून आणलंय. आणि या भायखळा झू मध्ये जितके पण टुरिस्ट येतात ना, स्पेशली पेंग्विन बघण्यासाठी येतात आणि मी सुद्धा स्पेशली पेंग्विन बघण्यासाठी आली आहे. पेंग्विन बघून बाहेर आल्याला तुम्हाला एक कॅन्टीन दिसेल. तिथे आम्ही पोटॅटो रिंग, पुरी भाजी, मसाला डोसा ऑर्डर केला. अकॉर्डिंग टू टेस्ट प्राइस वर्थ नव्हती आणि क्वांटिटी जास्त नव्हती. इकडे प्रत्येक टाईपचे फूड अवेलेबल मिळेल, सो तुम्ही त्या अकॉर्डिंगली इथे ऑर्डर करा. या राणीच्या बागेत तुम्हाला बर्ड सेक्शन पण दिसेल. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स, पॅरोट्स असे खूप प्रजाती तुम्हाला इथे दिसतील. तिथून जरा पुढे येताच तुम्हाला कासव दिसतील. जमिनीवरचे कासव, पाण्यातील कासव असे दोन्ही प्रकार तुम्हाला राणीच्या बागेत दिसतील. आणि त्या दोघांचेही महत्व काय आहेत आणि दिसायला कसे आहेत तेही तिथे पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. कासव बघून झाल्यावर आता आपण चाललोय क्रोकोडाईल म्हणजेच मगरीच्या सेक्शनला. इथे 2 फ्लोर बनवले आहेत. तुम्ही वरतूनही मगरीला बघू शकतात आणि पाण्यातूनही मगरीला बघू शकतात. आणि इतकी मोठी मगर होती ना, फार इंटरेस्टिंग वाटत होतं मगरीला असं फेस टू फेस बघायला आणि खूपच भयानक वाटत होती. आणि आता आपण आलोय ॲक्वा बर्ड बघायला. ॲक्वा बर्ड मोस्टली माशांना खातात. पाण्यातही असतात आणि बाहेरही असतात आणि खूप छान दिसायला असतात. खूप छान दृश्य आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट सर्वांचं फेवरेट ॲनिमल म्हणजेच माकड. आपण त्याला बघायला आलोय.
भरपूर माकडं आहेत. बांगलादेश, आफ्रिका अशा भरपूर देशांमधून ह्या सगळ्या माकडांच्या प्रजाती राणीच्या बागेमध्ये आणला आहे. सो आता आम्ही जस्ट निघालोय. संध्याकाळचे 4-4:30 वाजलेत आणि संध्याकाळच्या 6 पर्यंत हा पार्क चालू असतो. सो आम्ही जरा लवकरच आलो होतो म्हणून जरा लवकर निघालो. 2 तास मिनिमम तुम्हाला पूर्ण पार्क फिरायला लागेल. पण एक्सपिरियन्स खरंच छान आहे, खूप पीसफुल आहे आणि ॲनिमल्स बघताना जी मजा आहे, लहान मुलांची मजा किंवा त्यांच्यासोबत आपल्यालाही खूप छान वाटतं अशी ॲनिमल्स ॲक्च्युअलमध्ये बघायला. आणि इकडचे तुमचं फूडसाठी अवेलेबल आहेत, म्हणजे कॅफेज वगैरे आहेत आतमध्ये, बट खूप ओव्हर प्राइस्ड आहेत. आणि प्लस इकडची टेस्ट जी आहे ना फूडची तीही मला इतकी आवडली नाही. मी ऑर्डर केलेला मसाला डोसा आणि एक पुरी भाजी, बट पुरी भाजीमध्ये जी क्वांटिटी होती ती फक्त 3 पुरीची होती आणि जो बटाटा होता तो शिजलेला नव्हता. खूप मोठे मोठे बटाटे होते. सो हे तुम्ही लक्षात ठेवून तुमचा टिफिन बॉक्स कॅरी करा. इफ तुम्हाला बाहेर काही खायचं नसेल तर. तुम्ही घरून पाण्याची बॉटल आणत असेल तर अशी बॉटल आणा. प्लास्टिक बॉटल आहे ती अलाउड नाही आहे. तुम्ही नक्की प्लॅन करा. मुंबईमध्ये खूप छान वन डे पिकनिकसाठी हा छान स्पॉट आहे. सो भेटूयात असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.